अंदर 2 इसमें Down. Side. Step. Locally. Tiger. बाकीचे सेकंड सर्च करायचे. काय काय घटना घडल्या? 4:25 वाजता नियंत्रण कक्ष सोलापूर शहर या ठिकाणी आम्हाला मंदिर कमिटीमधून एक फोन आला. त्याच्यानंतर आमची टीम आहे 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी आली. त्यानंतर आम्ही तिथं पाहणी केली तर आम्हाला 2 संशयित इसम आढळून आले, एक संशयित बॅग आढळून आली. त्यानंतर मग आम्ही नियंत्रण कक्ष येथे फोन करून BDDS टीम, QRTच्या टीम, RCP पथक, ॲम्ब्युलन्स, त्यानंतर फायर ब्रिगेड आणि लोकलचे पोलीस स्टेशन, त्यानंतर डिव्हिजन 1 आणि 2 सर यांना कळवलं आणि त्या टीम तात्काळ या ठिकाणी हजर झाल्या. त्यानंतर संपूर्ण कारवाई व्हायला जवळजवळ आमची जी कारवाई आहे ती जवळपास 1.5 तास चालली आणि या 1.5 तासामध्ये आम्ही सर्व कारवाई उरकलेली. काय काय साहित्य मिळालं? आम्हाला यामध्ये 2 संशयित इसम मिळाले. या 2 संशयित इसमांकडे 9mm 2 पिस्टल मिळाले आणि त्याचे 30 राऊंड मिळाले. त्याचप्रमाणे आमच्या डॉग स्क्वॉडने एक जी संशयित बॅग होती ती बॅग शोधली आणि त्यानंतर ती बॅग आमच्या BDDS पथकाने ती बॅग पाहिली असता त्या बॅगमध्ये 200 मिलीची गन पावडर, सुमारे 200 मिली वजनाची गन पावडर आणि एक डिटोनेटर मिळून आलेला. 12 जानेवारीपासून सिद्धेश्वर यात्रा सुरू होणार आहे. सिद्धेश्वर यात्रा ही सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील महत्त्वाची यात्रा आहे. भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्या पार्श्वभूमीवरती काही इथं अनुचित प्रकार होऊ नये, काही दहशतवाद्यांच्या किंवा अतिरेक्यांच्या काही घटना घडू नयेत, त्या पार्श्वभूमीवर आम्ही आजचा हा डेमो आयोजित केला होता. काही संशयित बॅग, काही संशयित इसम, दहशतवादी हल्ला झाला आहे अशा बातमीवरून आम्ही हा डेमो इथं आज RCP आणि QRT त्याचबरोबर BDDS पथक यांच्या वतीने केलेला आहे आणि सर्व आमचं हे डेमोचं
संचलन वगैरे पार पडलेलं आहे. कोणकोणची टीम इथं आली होती? यामध्ये आमच्याकडे असलेली RCP, QRT, क्विक रिस्पॉन्स टीम, त्याचबरोबर बॉम्ब डिस्पोजल पथक, विशेष शाखेचे, सुरक्षा शाखेचे सर्व अधिकारी, त्याचबरोबर FC पोलीस स्टेशनचे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक आणि लोकल पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता.